तर आपल्या राजे या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटते आणि इथचा अनुभव मला सांगाल का? नाही, पुणा बुक फेस्टिवल ला मी आज भेट दिली. अतिशय आनंद होतो आहे. मी मनापासून भारावून गेलेलो आहे. बरं. मला ही कल्पना नव्हती की इतक्या भव्य स्वरूपात, इतक्या मोठ्या स्वरूपात हे फेस्टिवल आयोजित केलं जातं. बरोबर. मला अनेक लोकांनी सांगितलं, केतनपुरी या सगळ्यांनी मला इथं विनंती केली. राज देशमुख असतील, बरोबर. सागर असतील, आणि मग मी इथं आलो आणि हे पाहिल्यानंतर लहान मुलांच्यावर एक परत एकदा खऱ्या वाचण्याची संस्कृती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पुणा बुक फेस्टिवल जो प्रयत्न करायला लागला आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. कुठं माझी मदत लागली तर मी निश्चित करणार आहे. त्यांना मी पांडेजींना असं बोललो आहे की कुठं माझी मदत लागली तर सांगा, पण जेणेकरून जास्तीत जास्त वाचनाची संस्कृती वाढावी, बरं. हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. आणि सगळ्या पब्लिशर्सना एक संधी मिळते आहे की ह्याच्यापेक्षाही आपण आणि नवीन लेखकांना आपण संधी देऊ शकतो आहे. बरोबर. नवीन लेखकांना ताकद देऊ शकतो आहे आणि जास्तीत जास्त लेखक तयार व्हावेत, यातनं सुद्धा ह्या बुक फेस्टिवलच्या माध्यमातून त्यांचा उद्देश आहे. आणि खरोखरच त्यांचं हे कार्य कौतुकास्पद आहे असं म्हणतात, काही चुकीचं नाही. साहेब, इथं युवक पिढी पण चांगले लेखक आहेत आणि त्यांचे खरोखरच आम्ही 3-4 दिवसापासून इथं बघतोय. खरोखरच त्यांचे पुस्तकं असे आहेत की रसिक अजूनही नाव काढतात आणि आज परत येत आहेत. शेवटचा एक दिवस उरला आहे. आणि पण साहेब, माहीत आहे का, म्हणजे आजचा जो तरुण आहे हा रील्समध्ये अडकला आहे, पुस्तकाच्या युगात जरासा कमी आहे. याच्याबद्दल काय सांगा? आणि मलाही वाटलं की आजचा तरुण हा रील्समध्येच अडकलेला आहे आणि ते काही चुकीचं नाही आहे. बरं. पण वाचन संस्कृती तितकीच स्ट्रॉंग आहे की वाचनाची संस्कृती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जो आज प्रयत्न या 3-4 वर्षात या फेस्टिवलने केले, तर खरोखरच उल्लेखनीय आहे. आणि मला वाटतं की जास्तीत जास्त युवकांनी इथं भेट द्यावी. म्हणून मगाशी एका ठिकाणी मी गेलो होतो, तिथं मला सांगितलं की इथं आम्ही नुसतं जे फर्स्ट टाईम लेखक आहेत हां हां त्यांनाच आम्ही त्यांचं प्रकाशित करतो, बाकी कोणाचं आम्ही करत नाही. बरोबर. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की मला सुद्धा गडकोट किल्ल्यांच्यावर आज नाही तर उद्या मला लिहायचं आहे, कारण तो माझं पॅशन आहे. आणि मी आजही महाराष्ट्रात पाहतो की ज्या पद्धतीने गडकोट किल्ल्यांच्यावर ज्याच्यात आपलं स्वराज्य उभं राहिलं, त्याच्याकडे जे लक्ष पाहिजे लक्ष दिलं जात नाही. बरोबर. मी त्यांनाही विनंती केली की मी उद्या लिहिणार, बापरे. ते मला जो पुस्तक लिहायला तुम्ही आम्हाला म्हणजे तुम्ही प्रकाशक व्हा बरोबर. म्हणून. नक्कीच त्यांनी ते मान्य केलेलं आहे.